आमदार चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवशी चाहत्यांच्या उत्साहाला उधाण. आरोग्य शिबिर, शासन आपल्या दारी शिबिरासह भरगच्च कार्यक्रमांनी वाढदिवस साजरा. आमदार चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला. यात सायंकाळी त्यांच्या निवासस्थानापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. हजारोंचा सहभाग असलेल्या या मिरवणुकीत तरुणाईचा समावेश लक्षणीय असाच होता. यामध्ये बँडच्या विविध गाण्यांवर तरुणाईने तुफान जल्लोष केला. तसेच नगर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सर्वसामान्य जनतेचा विविध अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने शिबिर आयोजित करून त्यात रेशन कार्ड व विविध दाखल्यांसंदर्भातील अडचणी सोडवण्यात आल्या. याशिवाय रेशन कार्ड मध्ये नावात बदल, नाव वाढवणे तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यात आल्या. तसेच मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात शेकडो नागरिकांची तपासणी करून लागलीच त्यांना जळगाव येथील कांताई नेत्रालय येथे पुढील शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. यासाठी विशेष वाहन सेवा देखील उपलब्ध करण्यात आली होती. याच दरम्यान उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी वॉटर प्युरिफायर देखील शिवसेना महिला आघाडी रावेर लोकसभा संपर्क प्रमुख संजनाताई पाटील व हर्षराज पाटील यांच्या हस्ते भेट देण्यात आले. शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील, महाराष्ट्र राज्य शिवसेना अल्पसंख्याक आघाडी कार्यकारी अध्यक्ष अफसर खान, शिवसेना तालुका प्रमुख नवनीत पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे, व्यापारी आघाडी अध्यक्ष नितीन उर्फ बंटी, आमदारांचे स्वीय सहाय्य नवीन चौधरी, नगरसेवक पियुष मोरे, योगेश पाटील, प्रसिद्धी प्रमुख दिनेश मोढे, बोदवडचे नगराध्यक्ष आनंदा पाटील, नगरसेवक तसेच तुषार बोरसे, उज्ज्वल बोरसे, कैलास सूर्यवंशी, अजहर पटेल, अनिरुद्ध पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. त्या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्यामध्ये खास करून आपल्या सर्वांच्या विनंतीनुसार आपल्यामध्ये आज भाऊ उपस्थित आहे. सोबतच व्यासपीठावर सर्व आपल्या पक्षाची सर्व प्रमुख पदाधिकारी आणि या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आलेले सर्व लाभार्थी बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी भाऊंच्या 52वा वाढदिवस म्हणजे 52 वर्ष पूर्ण करून 53 मध्ये भाऊ प्रवेश करणार आहे. माझं कॅल्क्युलेशन चुकणार नाही, कारण भाऊ आणि मी एकाच वर्षी आमचा वाढदिवस आणि एकाच महिन्याचाच वाढदिवस शिकतो. तर त्या वाढदिवसानिमित्त मी भाऊंना कोटी कोटी शुभेच्छा देतो. त्यांना परमेश्वर निरोगी आयुष्य देवो अशा शुभेच्छा देतो. सार्वजनिक जीवनात काम करत असताना आपण बघतोय की कॉलेज जीवनापासूनच एक लढवय्ये नेतृत्व म्हणून चंदूभाऊंना आपण सर्वजण लहानपणापासून बघतोय. त्यामुळे आपल्या मतदारसंघाने त्यांना आमदार पदाची धुरा दिल्यानंतर सार्वजनिक जीवनात काम करत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भूमिकेमधून त्यांनी कायमच रुग्णसेवा असेल किंवा कोणी आता जसं आपल्या नवनीत भाऊंनी उदाहरण दिलं तर पुण्याच्या काही अडचणीमध्ये पेशंट असेल काही रात्री बेरात्री त्याला सुद्धा कायम भाऊ मदत करतात. आणि त्याच अनुषंगाने आज हे आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी वाढदिवसाच्या आधी म्हणजे पूर्वसंध्या म्हणू आपण, तर त्या दिवशी ह्या आपल्या मुक्ताईनगर येथे या मतदारसंघातील जे काही आपले गरजू नेत्ररुग्ण असतील त्यांना कांताई फाउंडेशन जे आहे जळगावचं नावाजलेलं आपला नेत्रासाठी काम करणारं फाउंडेशन आहे जैन परिवाराचं, तर त्यांनी कायमस्वरूपी ह्या सेवा ते सुद्धा देत असतात. आणि भाऊंनी त्यांना आपल्या ह्या मतदारसंघामध्ये अशा प्रकारचे जर आपले कार्यकर्ते कुठे लोकांना सेवा देण्यासाठी असे शिबिर आयोजित होत असतील तर त्याला आपण कायम त्या ठिकाणी सेवा द्यावी अशी भाऊंनी आम्ही सर्वांनी विनंती केल्यामुळे या आपल्या मतदारसंघामध्ये असे कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. आणि त्याच अनुषंगाने आज वाढदिवसाचं निमित्त साधून आज आपल्या फाउंडेशनने या ठिकाणी हा शिबिराचा कार्यक्रम घेतला. आज या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला वगैरे सुद्धा आज या ठिकाणी ह्या शिबिराचा लाभ घेणार आहे. मी भाऊंना सांगतो की ह्या सर्व जे रुग्ण असतात मग ते कोणत्याही प्रकारचे असो या सर्वांचे आशीर्वाद आपल्याला काय लाभतील आणि आपण निरोगी राहाल अशा सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो व थांबतो. धन्यवाद.